नमस्कार मित्रांनो, कसे आहात आणि मजेत तुम्ही असणारच. आणि आपला नेहमीची सूचना, जर तुम्हाला काही अर्जंट काम असेल तर ते आधी पूर्ण करा आणि नंतर तुमच्याकडे जेव्हा मोकळा वेळ असेल त्याच वेळेस तुम्ही ही आपली जी विनाकारणची जी गप्पांची सीरीज आहे ती बघा किंवा ऐका असं म्हणू शकतो. कारण हा जो व्हिडिओ नाही म्हणू शकत आपण, एक रेकॉर्डिंग म्हणू शकतो, की जी मी व्हिडिओच्या स्वरूपात करत नाही आहे, तर मी ऑडिओच्या स्वरूपात करतो आहे. कारण जास्त काही बोलण्यासाठी आणि काही स्पेशल नाही आहे, तर त्यामुळे मग फक्त व्हॉईस रेकॉर्ड करूनच मी काम चालवतो आहे. तर आपल्याकडे आज जास्त काही मुद्दे बोलण्यासाठी नाही आहेत, म्हणून तर मी तुम्हाला बोललो आहे, की तुमचं काही जर महत्त्वाचं काम असेल, तर ते आधी पूर्ण करा. एनिवे, लेट्स स्टार्ट अवर रेकॉर्डिंग. तर नवीन वर्ष 2025 सुरू झालं आहे आणि तसं पाहिलं तर नॉर्मल आहे वर्ष. म्हणजे नॉर्मल पण नाही म्हणता येणार, कारण 2025 हे साल आहे, की ज्या सालाच्या सुरुवातीला माझं कन्फर्मेशन झालं आहे माझ्या कंपनीमध्ये. दॅट इज अ व्हेरी गुड थिंग फॉर माय फ्युचर. एक चांगली बातमी म्हणू शकतो. आणि बाकी तर काही नाही, बाकी सगळं मजेत चाललं आहे, व्यवस्थित चाललं आहे जीवन, आजारी वगैरे काही नाही. तुम्ही पण नसणार, तुमचे पण कोणी नसणार, सगळेजण आनंदित असणारच. आणि बोलण्यासाठी काही 2-3 पॉईंट्स मी लिहून ठेवले होते. मी ते 1 मिनिट बघतो लगेच आणि आपण कंटिन्यू करूया. नवीन CIDची वाट मी पण बघत होतो, तुम्ही पण बघत असाल. आणि फायनली नवीन CID जी आहे ती सोनी टीव्हीवरती आलेली आहे आणि फर्स्ट एपिसोडपासूनच मी ती बघतोय. प्रीमियमवाल्यांना ती वेळच्या वेळी बघायला भेटते, पण माझ्याकडे प्रीमियम नाही आहे. तर आपल्याला ती 4-5 दिवस लेट बघायला भेटतात. म्हणजे समजा जर आज एपिसोड आला आहे रविवारी, तर तो आपल्याला बुधवार किंवा गुरुवारी बघायला भेटतो. काही प्रॉब्लेम नाही, आपण वेट करू शकतो. बट जी CIDची आत्ताची लेवल आहे ती थोडी मला चांगली इम्प्रूव्ह झाल्यासारखी वाटली. ते आता जो एक नवीन AIचं जे वर्ल्ड आहे आपण म्हणतो तो, तर त्या AIवरती त्यांनी एक एपिसोड बनवला आहे, की जो मला खूपच आवडला. गृहिणी नावाचा एपिसोड आहे, तुम्ही पण नक्की बघा. म्हणजे त्यांनी खरंच स्क्रिप्टिंग आणि जे डोकं लावलं आहे त्या एपिसोडमागे, ते आवडलं मला खूप. चांगलं होतं एकदम. आणि दुसरं एक तुम्हाला माहितीच असेल, की पुण्यातील एक यूट्यूबर आहे, की ज्याने त्याचा स्वतःचा शो सुरू केला आहे यूट्यूबवरतीच. तुम्ही ओळखलंच असेल, की द अथर्व सुदामे शो. एक मराठी मुलगा आहे आपल्या इकडला, की ज्याने प्रयत्न सुरू केला आहे, जो की आणि ज्याची मदत होईल आपल्या मराठी फिल्म इंडस्ट्रीला ग्रो होण्यासाठी. तर तुम्ही नक्कीच बघा तो शो, कारण त्यांचं आत्ताच एक एपिसोड रिलीज झाला आहे आणि त्यांचे जे प्रयत्न आहेत ते खरंच चांगल्या स्वरूपातले आहेत. आणि स्क्रिप्टिंग वगैरे किंवा लाईक प्रोडक्शन त्यांनी सुरू केलं आहे. म्हणजे कॅमेरे वगैरे किंवा सेट, त्याच्यानंतर काही सेगमेंट त्याच्यामध्ये त्यांनी ॲड केलेत. ते प्रोफेशनल वाटत आहेत. म्हणजे काहीच प्रॉब्लेम नाही आहे. शो नक्कीच पुढे जाऊ शकतो. जसा शो पुढे जाईल, जास्त लोक त्याला बघतील, तसं मराठी आपल्या ज्या फिल्म्स आहेत त्या प्रमोट होतील आणि त्यांनाही चांगला प्रतिसाद लोकांकडून भेटेल. आणि त्याचबरोबर जर आपला शो जर चांगला हिट झाला, तर बाहेरचे म्हणजे बॉलिवूड वगैरेचे लोकसुद्धा येऊ शकतात आपल्या इंडस्ट्रीमध्ये आणि इन्व्हेस्टमेंट होऊ शकते भरपूर. त्यामुळे चांगला आहे तो शो, त्याने केला आहे सुरू. तर मी काही त्याच्याकडून काही घेतलेलं नाही किंवा त्याने मला काही दिलेलं नाही. पण एक मला वाटलं, की यार केलं आहे चालू त्यांनी, तर व्हायला पाहिजे मोठं. तसं तो माणूस खूप मोठा आहे. आपल्या व्हिडिओला तशी बी 1-2-3 व्ह्यूज येणार आहे, त्याच्यामुळं तसा बी काही फरक पडणार नाही त्यांना. पण आपलं एक बोलून टाकायचं बुवा, आहे की नाही? कोणी जर बघितलं तर एखादं तेवढंच व्ह्यूज वाढीन त्यांचं. तर ठीक आहे. बाकी दुसरा काय विषय, दुसरा संपला विषय. तिसरा विषय काय होता? हां, तिसरा विषय असा होता, की काहीच विषय नाही आहे. त्याच्यामुळे बाकी सगळं मजेत चाललं आहे. हां, घरी चुलत भाऊचं जागरणाचा कार्यक्रम होता काल शनिवारी. म्हणजे आज रविवार आहे. आज किती तारीख असावी माहीत नाही, लक्षात नाही माझ्या. तर काल शनिवारी कार्यक्रम होता जागरणाचा. ते मला
बोलवत होते, कारण सर्व पाहुणे येणार होते तिथं आणि सर्व पाहुण्यामध्ये मी कसा जरा फेमस माणूस आहे त्याच्यामुळं बरेच जण विचारत होते घरी की का नाही आला, का नाही आला? तर मग नाही गेलो मी यावेळेस. थोडं काही होते थोडे नियोजित कार्यक्रम किंवा काही प्रॉब्लेम्स होते, त्यामुळे नाही गेलो. तर म्हणजे काल मला जो फोन केला ना, तर काही पाहुणे आहेत की त्या बोलल्या की "का नाही आला, का नाही आला?" मी त्यांना म्हणलो की "माझ्याकडे पैसेच नव्हते यायला, गाडीचं भाडं द्यायला पैसेच नव्हते." जस्ट जोकिंग. खूप हसल्या त्या मग. दॅट इज गुड थिंग. एन्जॉय युअर लाईफ. तर तो कार्यक्रम पार पडला असेल चांगल्या प्रकारे, मस्त. ठीक आहे. बाकी तर काय जीवन असंच चाललंय. माझा मित्र जो मला कायम माझा मित्र आहे, एकमेव मित्र आहे माझा बेस्ट फ्रेंड आणि कायम सदैव माझ्यासोबत उभा असणारा आणि एकदम चांगला हुशार, त्याला जॉब मिळाला आहे आणि म्हणजे तो डायरेक्ट याने गेला, फ्लाईटने गेला डायरेक्ट पहिल्याच जॉबला मस्तपैकी. फ्लाईटने गेला तिकडं हरियाणाच्या साईडला कुठंतरी आहे त्याचं ऑफिस. गेला तिथं मस्तपैकी त्याचं आता सुरू झालं आहे. आय टीमध्ये गेला तो, मेकॅनिकलमध्ये. मी आणि त्याने सोबत डिग्री केली, बट आय टीमध्ये गेला आहे. मस्त पॅकेज भेटलं आहे त्याला आणि आता मस्त काम करतो आहे. त्याला मी फोन करतो आहे रोज दिसाड की भाऊ चांगलं काम कर, 1-2-3 वर्ष चांगले पैसे कमवू. पैसे ठीक आहे, पैसे येतच असतेच म्हणायला, पण चांगलं झालं म्हणजे कसं टेन्शन नाही ना, आहे की नाही? म्हणजे कसं त्याला जादा पैसे भेटले तर आपल्याला तेवढंच, आहे की नाही? आपल्याला म्हणजे त्याला चांगलं होतं तेवढं, आहे की नाही? आपणाच ग्रेव एकदम मित्र आहे, आपला मित्र. ठीक आहे मग, बाकी काही नाही. बाकी तर सगळं ओकेच चाललं आहे. चालतं आहे मग, भेटूया पुढील व्हिडिओमध्ये, ऑडिओमध्ये, रेकॉर्डिंगमध्ये, जे काही असेल ते. त्यामध्ये भेटूया. काही नवीन गोष्टी किंवा काही असंच बोलायचं, तसं पण काही प्रॉब्लेमच नाही. म्हणजे आपण काही पण बोलू शकतो, कारण तसं पण आपल्या व्हिडिओला 2-3च व्ह्यूज येतात. ते पण पूर्ण बघत असतील नसतील काय प्रॉब्लेम नाही, पण हे आपल्यालाच नंतर आपण जेव्हा बघू ना, म्हणजे समजा मी जेव्हा 40-50 वर्षाचा होईल, तेव्हा मी जेव्हा ऐकल ना, तेव्हा असं चांगलं वाटेल ना एकदम मस्तपैकी, की आपण असं काहीतरी बनवून ठेवलं आहे आपल्याला नंतर एन्जॉय करायला. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणजे फ्युचरमध्ये आपण हे ऐकणारे म्हणजे समजा आता मी प्रेडिक्ट करतो माझं फ्युचर, की मी 40 वर्षाचा झाल्यानंतर मी एक दिवस असा बसल आणि ही रेकॉर्डिंग लावून बघल. म्हणजे मी तर भविष्यवाणी सांगू शकतो आता, आहे का नाही? दॅट इज द थिंग. म्हणजे करायला पाहिजे. तर ठीक आहे, बस आता खूप झालं आहे मला असं वाटतं रेकॉर्डिंग. ठीक आहे, बस.